Environmental Studies subject for the computer department. In previous lecture we have started the unit number 1, environment. In that we have discussed points like what is environment, elements of environment, segments of environment, types of environment, different types of and different issues of environment. And in today's lecture we are going to discuss for the healthy environment what management or environmental management is needed. So see, some points are there for the healthy environment. So how the environment management is done? Environment management. एखाद्या हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत बघा. जर एखादं हेल्दी एन्व्हायरमेंट आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट आहे ती यामध्ये वॉटर रिसोर्स कन्झर्वेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर वॉटर रिसोर्स कन्झर्वेशन, त्याच्यानंतर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग, झालं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल ॲक्ट, काही एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स असतील त्यांना आपल्याला फॉलो करायचं आहे. एन्व्हायरमेंटल ॲक्टला फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, रिसोर्स आपल्याला कन्झर्व करायचा आहे. म्हणजेच कन्झर्व एनर्जी ॲज वेल ॲज कन्झर्व रिसोर्सेस. त्याच्यानंतर हजार्डस मिटिगेशन, काय काय केलं आपण, वॉटर रिसोर्स कन्झर्व, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स, त्यानंतर कन्झर्व एनर्जी, कन्झर्व रिसोर्सेस, त्याच्यानंतर हजार्डस मिटिगेशन, त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, आणि वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. तर इथं आपल्याला वेगवेगळे आपल्याला जर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करायचं असेल तर ते आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकतो. तर ते एन्व्हायरमेंट आपलं जर हेल्दी असेल तरच आपण त्याला एक खूप चांगलं पर्यावरण असं म्हणू शकतो. तर आपल्याला जर एक हेल्दी किंवा एक आरोग्य जर पर्यावरण निर्माण करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करणार आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. तर ते पॉईंट आपण डिस्कस करूयात. तर त्यानुसार आपल्या लक्षात येईल की एखाद्या हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघूयात ते वॉटर रिसोर्स कन्झर्व. म्हणजे जे काही आपले पाण्याचे स्रोत आहेत तर त्यांचं आपल्याला काय करायचं पाहिजे, संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणजे नदी, नाले, समुद्र किंवा जे काही पाण्याचे रिसोर्सेस आहेत तर त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याचं पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हे झालं आपलं वॉटर रिसोर्स कन्झर्वेशन.
त्याच्यानंतर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच काय, जे काही पावसाचं पाणी आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, नियोजन करायचं आहे. तर पावसाचं पाणी जे आहे ते आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आहे. तर ते आपल्याला छतावरूनच, म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतोय तर आपण छतावरच त्याच्यासाठी स्टोरेज करणार आहे. म्हणजे ते पाणी घाण न होता त्याला आपल्याला वरच्यावर काय करता येईल, त्याच्यावर प्रोसेसिंग करता येईल. तर ते तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स किंवा एन्व्हायरमेंटल, त्याला आपण लॉज म्हणू शकतो ॲक्ट, किंवा त्यामध्ये वेगवेगळे लॉज असणार आहेत. तर एन्व्हायरमेंटल लॉज कोणकोणते आहेत, तर प्राण्यांशी रिलेटेड वेगळे लॉज आहेत, ॲक्ट आहेत. वनस्पतींशी रिलेटेड वेगळे लॉज आणि ॲक्ट आहेत. त्याच्यानंतर ह्युमन बिंगसाठी वेगळे लॉज आणि ॲक्ट आहेत. त्याच्यानंतर जंगलांसाठी वेगवेगळे लॉज आणि ॲक्ट आहेत. वॉटरशी रिलेटेड, त्याच्यानंतर नॉईजशी रिलेटेड, असे वेगवेगळे काय आहेत एन्व्हायरमेंटल ॲक्ट आहेत. तर ते ॲक्ट आपण फॉलो करणं गरजेचं आहे. ती फॉलो केली तरच आपण काय करू शकतो, हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करू शकतो. नेक्स्ट झालं एन्व्हायरमेंटल ॲक्ट झालं. त्यानंतर कन्झर्व एनर्जी, जे काही ऊर्जेचे स्रोत आहेत किंवा जे काही ऊर्जा आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे. म्हणजे एनर्जी सोर्सेस जे काय आहेत त्यांना काय करायचं नाही, आपल्याला अनवॉन्टेडली, म्हणजे जिथं आपल्याला त्याची गरज नाही आहे तरी पण ते वापरायचे नाही. बरेच वेळेला आपण बघतो की घरामध्ये लाईट्स किंवा फॅन किंवा काही उपकरणं काय राहतात, चालू स्थितीतच असतात. तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला गरज नसेल तर त्यांना आपल्याला बंद ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कन्झर्व द रिसोर्सेस, जे काही वेगवेगळे स्रोत आहेत आपल्याला, पाण्याचा स्रोत असेल, अजून बरेचसे जे काही स्रोत आहेत, तर असे बरेचसे जे स्रोत आहेत त्यांचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे, जेव्हा गरज असेल तेव्हाच करायचा आहे. तरच आपण ह्या स्रोतांचे किंवा हे जे काही अवेलेबल असणारे जे रिसोर्सेस आहेत त्यांचं आपण संवर्धन करू शकतो. तर त्याचं सुद्धा संवर्धन करणं गरजेचं आहे, तरच आपण हेल्दी एन्व्हायरमेंटपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यानंतर हजार्डस काय आहे, मिटिगेशन, म्हणजे ज्या काही एन्व्हायरमेंटसाठी हजार्डस गोष्टी आहेत तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत, कम्प्लिटली कंट्रोल करायच्या आहेत, प्रिव्हेंट करायच्या आहेत, अवॉइड करायच्या आहेत. त्यानंतर आहे पोल्युशन कंट्रोल. आपल्याला माहीत आहे की कोणकोणते टाईप आहेत रे पोल्युशनचे, प्रदूषणाचे कोणकोणते प्रकार आहेत. एकतर आपण ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय म्हणू शकतोय, नॉईज पोल्युशन. त्यानंतर पाणी प्रदूषण म्हणजेच वॉटर पोल्युशन. त्यानंतर जमिनीचं प्रदूषण म्हणजेच लँड पोल्युशन. त्यानंतर एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण. अशी वेगवेगळे काय प्रदूषणं आहेत किंवा पोल्युशन्स आहेत वेगवेगळे टाईप, वॉटर, नॉईज, एअर. तर यासारखे जे काही पोल्युशन्स आहेत तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, ती पोल्युशन होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि जरी झाले तर त्यापासून कोणतेही साईड इफेक्ट होऊ नयेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर प्रिव्हेन्शन आणि प्रोटेक्शन जर आपण केलं तर आपण पोल्युशनचा काय करू शकतो, प्रॉपरली कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आहे तुमचं वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, की वर्ल्डमध्ये जे काही आपले सगळे रिसोर्सेस आहेत किंवा काही एनर्जी सोर्सेस आहेत तर यांना काय करायचं आहे, आपल्याला वर्ल्ड प्रॉपरली म्हणजे सगळ्यांमध्ये कॉमन एखादी एक स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. म्हणजेच काय की एखादी स्ट्रॅटेजी आहे ती फक्त भारतातच राबवली जाते, बाहेर राबवली जात नाही असं नाही, की जगातच जी काही आपल्याला गरजेचं आहे, म्हणजे हे जग जे आहे ते त्यामध्ये हेल्दी एन्व्हायरमेंट राहण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील तर एक कॉमनमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी निर्माण करायची आहे आणि ती सगळ्यांनी फॉलो करायची आहे. प्रत्येक देशांनी, प्रत्येक राज्यांनी, प्रत्येक जिल्ह्याने, प्रत्येक तालुक्यांनी आणि प्रत्येक गावाने ती काय करायची आहे आणि प्रत्येक नागरिकांना त्याचं कर्तव्य आहे की त्यांना हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे आपला तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये घनकचरा काय होत असतो, निर्माण होत असतो. हा जो घनकचरा आहे म्हणजे सॉलिड वेस्ट आहे तर त्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर ते जर आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकलो तर पावसाळ्यामध्ये हाच घनकचरा काय होणार नाही आहे, वाहत जाऊन कुठेतरी नद्या नाल्यांमध्ये अडकणार नाही आहे, त्यामुळे परत पूर येण्याची शक्यता असते. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंटपर्यंत पोहोचवू शकतो. तर हे झाले आपले पॉईंट्स हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी. म्हणजेच एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी कोणकोणते पॉईंट्स गरजेचे आहेत बघा. तर वॉटर रिसोर्स कन्झर्वेशन, त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग,
एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स किंवा लॉज आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. एनर्जी कन्झर्व करायची आहे, तसंच वेगवेगळे रिसोर्सेस आहेत ते कन्झर्व करायचे आहेत. त्यानंतर हजार्डस मिटिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर हे जर सगळे पॉईंट आपण जर खूप चांगल्या पद्धतीनं हँडल केले, त्याच्यावर आपण जर काम केलं तर आपण एका हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतो. तर आपल्याला माहीत आहे की ह्या जगात अजून एक पृथ्वी आपल्याला उपलब्ध नाही आहे, बरोबर आहे. एकच पृथ्वी आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे असं काय आहे का की अजून एक पृथ्वी आहे, इथे आपण सगळं वातावरण खराब करूयात, पाहिजे तसा सगळ्या गोष्टींचा वापर करत आणि दुसऱ्या पृथ्वीला नाही, शक्य नाही. ह्या जन्मी तर शक्य नाही. तर आता सध्या तुमच्याजवळ एकच पृथ्वी आहे अवेलेबल, आणि त्या पृथ्वीला जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठेवायचं असेल तर तिथलं वातावरण आहे, जे एन्व्हायरमेंट आहे ते हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. आणि फ्युचरसाठी जे काही फ्युचर जनरेशन आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला एक हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करायचं आहे. तर हे झालं आपलं हेल्दी एन्व्हायरमेंट. नेक्स्ट पॉईंट बघा, हे हेल्दी एन्व्हायरमेंट जनरेट करण्यासाठी आपल्याला एक 4R मेथड वापरायला लागतं की ज्यामध्ये आपण हे हेल्दी एन्व्हायरमेंट मिळवू शकतो. तर ते 4R कोणते बघूयात आपण. 4R मध्ये काय आहे, 4R चा वापर करतोय. तर ते 4R कोणकोणते आहेत बघा. R मध्ये पहिल्यांदा रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. 4R कन्सेप्ट जी काय आहे, 4R कन्सेप्ट, तर 4R कन्सेप्ट मध्ये 4R चा वापर करतोय. 4R कोणकोणते आहेत, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. हे आपले 4R आहेत. हे 4R चा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, पोल्युशन कंट्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमीमध्ये आपण वाढ करू शकतोय, त्याच्यानंतर उत्पन्नात आपण वाढ करू शकतोय, त्याच्यानंतर आपण जे सोर्सेस आहेत ते कन्झर्व करू शकतोय, एनर्जी कन्झर्व करू शकतोय. तर असे वेगवेगळे आपल्याला त्याचे बेनिफिट्स बघायला मिळणार आहेत जर आपण 4R कन्सेप्ट फॉलो केली तर. वन बाय वन आपण आर्स बघूयात. 4Rs. त्यामधला फर्स्ट कोणता आहे, आर. फर्स्ट आर आहे तो रिड्यूस. आता रिड्यूस मध्ये काय दिलेलं आहे, अवॉइड वेस्ट ॲट फर्स्ट प्लेस. अवॉइड वेस्ट ॲट फर्स्ट प्लेस असं का म्हटलं की जेव्हा आपण सुरुवातीलाच एखादा प्रोडक्ट डिझाईन करणार आहे, एखादं जनरेट करणार आहे, एखादी गोष्ट, तर त्यामध्ये आपल्याला बेटर प्लॅनिंग आणि त्यामधून वेस्ट जास्त जनरेट होणार नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर वेस्ट जास्त जनरेट होणे यासाठी आपल्याला सुरुवातीलाच काय काळजी घ्यायची आहे की जे काय आपण प्रोडक्ट्स डेव्हलप करणार आहे त्यामध्ये बेटर प्लॅनिंग आणि बेटर डिझायनिंग असलं पाहिजे की जेणेकरून कमीत कमी वेस्ट तिथे काय होईल, जनरेट होईल. म्हणजेच काय, समजा जर आपल्याकडे काही जुन्या गोष्टी असतील, आपण तर त्या वापरणार नसेल तर त्या आपण कुणाला तरी डोनेट केल्या पाहिजे. त्या म्हणजे डिस्ट्रॉय न करता किंवा टाकून न देता त्या आपण कुणाला तरी डोनेट केल्या पाहिजेत. म्हणजे ती व्यक्ती काय करू शकते, त्या आपल्या जुन्या वस्तू त्या वापरू शकते. तर यामध्ये आता अजून काय आहे की आपल्याला पहिल्याच प्लेसला जर आपल्याला ते वेस्ट अवॉइड करायचे असेल तर कशा पद्धतीने, किंवा रिड्यूस करायचे असेल तर ते कशा पद्धतीने आपण रिड्यूस करणार बघा. तर जरा समजा आपल्याकडे काय असेल, कार असेल तर कारचा वापर न करता आपण सायकल्सचा वापर करायचा आहे किंवा आपण वॉकिंगचा वापर करायचा, म्हणजे आपण चालायला जायचं आहे. तर आपण एखादी गोष्ट जर आपल्याला आणण्यासाठी एक 5-10 मिनटं लागत असतील किंवा एक जवळ अंतरावरचं जर आपल्याला एखादं काम करायचं असेल तर तिथं आपण कारचा वापर न करता तिथं आपण
पायी जाऊ शकतोय किंवा सायकलचा वापर करून आपण जाऊ शकतोय. तर यामुळे काय होईल की कारचा वापर केला तर तिथे काय काय होणार आहे बघा. पहिल्या स्पेसला काय होईल, एक तर तुम्हाला तिथं पेट्रोल डिझेल लागणार आहे, त्याच्यानंतर कारचा वापर केल्यामुळे एअर पोल्युशन सुद्धा होणार आहे. तर हे आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये होणारे जे काही वेस्ट आहेत किंवा ते आपल्याला रिड्यूस करायचे आहेत बाय विथ द बेटर प्लॅनिंग अँड बेटर डिझाईन. त्याच्यानंतर आहे सेकंड आहे तो आपण जर पेपरवेअर वापरत असू आणि पेपरवेअर वापरत असेल तर त्यापासून वेस्ट भरपूर जनरेट होत्या. तर त्याच्याऐवजी आपण काय करायचं आहे, ग्लासवेअर प्रिपेअर करायचं आहे. तर ग्लासवेअरमध्ये आपण ते क्लीन केले की परत रियूज त्यांचा करू शकतोय. त्यामुळं पेपरवेअरऐवजी आपल्याला काय करायचं आहे, ग्लासवेअरकडे जायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल रिड्यूस म्हणजे काय, तर पहिल्याच प्लेसला जेव्हा आपण काय मॅन्युफॅक्चरिंग करतोय, काही डिझायनिंग करतोय, तर ते बेटर प्लॅनिंग आणि त्याचं बेटर डिझायनिंग होणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतोय, पहिल्या स्टेजला आपण त्याचं वेस्ट जनरेट होण्यापासून रिड्यूस करू शकतो. तर हा पहिली 4R मध्ये पहिली कन्सेप्ट आहे रिड्यूस. सेकंड बघूयात आपण. सेकंड आहे ती रियूज. सेकंड आहे ती रियूज. रियूजचा अर्थ काय, ज्या काही आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या थिंग्स आहेत, काही वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत, पुन्हा पुन्हा वापरायच्या आहेत. बरोबर आहे, त्यांचा वापर आपल्याला पुन्हा पुन्हा करायचा आहे. पण त्याचा वापर करत असताना आपण त्यांची कोणतीही प्रॉपर्टी चेंज करणार नाही आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल करणार नाही आहे. तर त्या आहेत तशाच आपल्याला पुन्हा पुन्हा वापरायच्या आहेत. तर यामध्ये आपण आता कोणकोणत्या गोष्टी पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण काय वापरू शकतो बघा. आपल्याकडे जर समजा पेपर्स असतील, बरोबर आहे, ओल्ड न्यूजपेपर असेल, तर त्यामध्ये आपण काय मॉडिफिकेशन करणार नाही, त्याला आपण पॅकेजिंगसाठी वापरू शकतोय. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडं स्टील किंवा प्लास्टिक कंटेनर्स असतील तर ह्याचा वापर आपण कशासाठी करायचा आहे, तर प्लांटेशनसाठी करायचा आहे. या पद्धतीनं आपण ज्या आपल्याजवळ अवेलेबल असणाऱ्या थिंग्स आहेत, काही वस्तू आहेत, तर त्यांचा आपण पुनर्वापर केल्यामुळं सुद्धा आपण काय करू शकतो, हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करू शकतो. तर रियूजचा उपयोग काय आहे, ज्या काही अवेलेबल असणाऱ्या थिंग्स आहेत त्यांना अगेन अँड अगेन आपल्याला वापरायचं आहे, त्यामध्ये कोणतेही मॉडिफिकेशन किंवा प्रोसेसिंग करायचं नाही आहे. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं आपण, जर आपल्याजवळ ओल्ड न्यूजपेपर असतील तर त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतोय, तर पॅकिंगसाठी वापरू शकतोय. आणि जर आपल्याकडे ग्लास किंवा मेटल कंटेनर म्हणजे ग्लास किंवा मेटल कंटेनर्स असतील तर त्याचा वापर आपल्याला कशाचा, स्टील कंटेनर्स वगैरे असतील तर त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, तर ट्री प्लांटेशनसाठी आपण करू शकतो. तर हा झाला तुमचा सेकंड आर. यामध्ये काय म्हटलं आपण, रियूज असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट कोणता आहे बघा, रियूज नंतर रियूज नंतर काय आहे, रिसायकल. 3 नंबर आहे तो रिसायकल. तर रिसायकल मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी रिसायकल करू शकतो. समजा पेपर असेल, ग्लास असेल, काही रबर मेटल असेल किंवा रबर, मेटल असेल, प्लास्टिक असेल, हे काय आहेत सगळे, तर रॉ मटेरियल्स असणार आहेत आपले. म्हणजे यासारखे जे काही रॉ मटेरियल्स आहेत, म्हणजे पेपर असेल, ग्लास, रबर, मेटल, प्लास्टिक यासारखे जे काही रॉ मटेरियल्स आहेत हे आपण एका पॅरेंट इंडस्ट्रीला देणार आहे. आणि पॅरेंट इंडस्ट्रीमध्ये यापासून काय करणार आहे, काय म्हणतो आपण, रिमॅन्युफॅक्चरिंग आणि रिप्रोडक्शन काय करणार आहे, रिप्रोड्यूस करू शकतो. तर हे रिप्रोड्यूस केल्यानंतर जे काही यापासून जनरेट होणारे जे वेस्ट आहे ते काय होईल, अवॉइड होणार आहे. आणि आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या जुन्या ज्या काही रॉ मटेरियल्स आहेत त्यांचं आपण रिसायकलिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण पेपर, ग्लास, रबर, मेटल, प्लास्टिक यापासून वेगवेगळ्या वस्तू परत काय करू शकतो, निर्माण करू शकतो. तर ह्या आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला काय करायचं आहे, पॅरेंट इंडस्ट्रीजना द्यायचं आहे. त्यामुळे त्या पॅरेंट इंडस्ट्रीज काय करतील, तर ह्या रॉ मटेरियलपासून रिप्रोडक्शन आणि रिमॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट्स काय करणार आहे, जनरेट करणार आहे. म्हणजेच तिथे आपण काय करतोय, रिसायकलिंग करू शकतो. नेक्स्ट बघा, चौथा आर कोणता आहे बघा,
रिकवर. रिकवर मध्ये काय आहे बघा, रिकवर मध्ये काय करायचं आहे आपल्याला बघा. रिकवर मध्ये पहिले 3 कुठले बघितले आपण, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि लास्ट काय बघायला लागलो आपण, रिकवर बघायला लागलेलो आहे. जो काही जनरेट होणारा वेस्ट आहे, सॉलिड वेस्ट असेल, म्हणजे एखादा समजा पालापाचोळा असेल झाडांपासून किंवा काही वेस्ट जनरेट होत आहे की जे आपण बायोगॅस किंवा फर्टिलायझर्स वगैरे तयार करू शकतोय. तर जे काही जनरेट होणारी जी एन्व्हायरमेंटमध्ये जनरेट होणारी जी वेस्ट आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, रिकवर करायचं आहे बाय युझिंग द बायोगॅस, फर्टिलायझर्स एक्सेट्रा. तर तिथं आपण काय करू शकतो, जी काही जनरेट झालेली वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट पण होणार आहे आणि त्यापासून आपण परत एनर्जी निर्माण करू शकतो. म्हणजे त्याचा वापर करून आपण रिकवरिंग करू शकतो त्या वेस्टचं. काय सांगितलं मी, जर काही पालापाचोळा असेल, काही जाळण्यायोग्य अशी काही रॉ मटेरियल्स वेस्ट जनरेट झाला असेल तर त्यापासून आपण काय म्हटलेलं आहे, बायोगॅस जनरेट करू शकतोय. त्याच्यानंतर गायीच्या शेणापासून आपण बायोगॅस जनरेट करू शकतोय. त्याच्यानंतर काही वेस्ट आहे तर ती आपण फर्टिलायझरसाठी म्हणजे जमिनीच्या सुपीकतेसाठी सुद्धा ते वेस्ट आपण वापरू शकतोय. तर या पद्धतीनं जर आपण जनरेट होणारा जी वेस्ट आहे त्याला आपण रिकवर करू शकतोय. त्याचा वापर करून आपण बायोगॅस, फर्टिलायझर्स वगैरे आपण जनरेट करू शकतोय. तर ही झाली तुमची 4R कन्सेप्ट. 4R कन्सेप्ट लक्षात आली का बघा. 4R कोणते बघा, 4R कोणते बघितलेत आपण. फर्स्ट कोणता आहे, रिड्यूस. सेकंड कोणता आहे, रियूज. तिसरा कोणता आहे, रिसायकल. आणि चौथा कोणता आहे, रिकवर. म्हणजे हे जे काही 4R's आहे, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर, हे आपल्याला वापरून आपण काय काय बेनिफिट्स मिळतात. मग आपल्याला बेनिफिट्स काय काय मिळणार आहे, याचे बेनिफिट्स. फर्स्ट काय होणार आहे, कंझर्व एनर्जी. त्यानंतर कंझर्व सोर्सेस. त्यानंतर ती पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन कंट्रोल होणार आहे यामध्ये. कंझर्व एनर्जी होणार आहे, कंझर्व सोर्सेस होणार आहे, पोल्युशन कंट्रोल होणार आहे. तर यासाठी बरेचसे बेनिफिट्स आपल्याला हे 4R कन्सेप्ट वापरल्यामुळे होते. तर इथं आपल्याला 4R कन्सेप्ट बघितलेले आहे आपण, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकवर. आणि त्याचे व्हेरियस बेनिफिट्स आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगितले यामध्ये सेव्ह करतो एनर्जी आपण. त्याच्यानंतर अजून एक चौथा कोणता, बेटर इकॉनॉमीसाठी सुद्धा आपल्याला किंवा आपली जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, इकॉनॉमीमध्ये इन्क्रीज होऊ शकते किंवा ग्रोथ होऊ शकते. इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण ग्रोथ मिळवू शकतो. कारण यामध्ये आपण ज्या वस्तू आहेत त्या पहिल्यांदाच आपण वेस्ट जनरेट होऊ देणार नाही. रिड्यूसमध्ये, रियूजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परत परत वापरायच्या आहेत. रिसायकलिंगमध्ये काय करणार आहे, आपल्याला जे काही वेस्ट जनरेट होते म्हणजे ग्लास, रबर यांच्यावर आपल्याला परत मॅन्युफॅक्चरिंग किंवा रिप्रोडक्शन करून त्यापासून परत गोष्टी जनरेट, रिसायकलिंग करायचं आहे त्यांचं. आणि रिकवरमध्ये काय करतो, जे काही वेस्ट जनरेट झालेलं आहे ते बायोगॅस किंवा फर्टिलायझर या मेथडनं आपण त्यांचं रिकवरिंग करू शकतो. बेनिफिट्स, कंझर्व एनर्जी किंवा सेव्ह एनर्जी म्हणू शकतो, कंझर्व सोर्सेस. त्यानंतर पोल्युशन कंट्रोल करते आणि इकॉनॉमी इन्क्रीज करण्यासाठी किंवा इकॉनॉमी ग्रोथ होण्यासाठी आपल्याला 4R कन्सेप्ट उपयुक्त आहे. त्यानंतर आपण पॉईंट बघूया तो पब्लिक अवेअरनेस कसा निर्माण करायचा. आपल्याला माहीत आहे की आपण फर्स्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की आपण का हा सब्जेक्ट स्टडी करायला लागलेला आहे. एन्व्हायरमेंटबद्दल बऱ्याच जणांना आपल्याला माहीत आहे की एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होत असते, वेगवेगळे साईड इफेक्ट्स होत असतात. पण आपल्याला जरी माहीत असेल तरी आपण त्याबद्दल अवेअर राहत नाही.
तर हा जो सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, तो जर आपण स्टडी केला तर त्यापासून आपण पब्लिकमध्ये तसंच स्टुडंटमध्ये सगळ्यांमध्ये आपण काय करू शकतो, अवेअरनेस निर्माण करू शकतो. तर अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स तिथे बघायचे आहेत. तर अवेअरनेस आपण कशा पद्धतीने निर्माण करू शकतो बघा. फर्स्ट पॉईंट आहे तो, फर्स्ट पॉईंट आपण काय बघा की एज्युकेट द पब्लिक अबाउट एन्व्हायरमेंटल स्टडीज. हा जो काही एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, जे काही पब्लिक आहे त्याला एज्युकेट करायचं आहे. जर त्यांना आपण पर्यावरणाच्या अभ्यासाबद्दल जर काही शिक्षण दिलं तरच ती लोक काय होऊ शकतात, त्यासाठी सतर्क होऊ शकतात आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये अवेअरनेस काय होणार आहे, निर्माण होणार आहे. दुसरी मेथड काय होऊ शकते सांगा. दुसरी मेथड काय असणार आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय करायच्या आहेत, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट काय म्हटलं मी, एज्युकेट द पब्लिक अबाउट द एन्व्हायरमेंटल इश्यूज. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंटल इश्यूज. जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांच्यामध्ये काय करायचे आहे, आपल्याला इश्यूज जे काय आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचे आहे. तर आता एन्व्हायरमेंटल इश्यूज कोणकोणते आहेत आपण स्टडी केले तर मागच्या लेक्चर्समध्ये. तर त्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ॲसिड रेन आहे, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स आहे, ओझोन लेअर डिप्लेशन आहे. तर यासारखे जे काही वेगवेगळे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत तर ते आपल्याला काय करायचे आहे, एन्व्हायरमेंटल इश्यूजबद्दल पब्लिकमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा 3 नंबरचा, प्रमोट टू प्रिव्हेंट पोल्युशन. प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लोकांना प्रमोट करायचं आहे किंवा त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तरच आपण काय करू शकतोय, एन्व्हायरमेंटमधलं पोल्युशन कंट्रोल करू शकतोय. त्याच्यानंतर चौथा आहे तो व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. यामध्ये वेगवेगळे एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय करायचे आहे, राबवायच्या आहेत. म्हणजेच आपण फॉर एक्झाम्पल काय म्हणतो, ट्री प्लांटेशन म्हणजेच वनस्पतीची लागवड किंवा वृक्षारोपण वगैरे जे आपण म्हणतोय, तर या ॲक्टिव्हिटीज आहेत. किंवा आपल्याला काहीतरी नॅचरल ट्रेकिंग करायचं आहे, तर या पद्धतीनं आपण काय करू शकतोय, नेचरच्या जवळ जाऊन त्याबद्दल आपण समजून घेऊ शकतोय. त्यानंतर आपल्याला जर निसर्गाचा आनंद मिळाला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की निसर्ग कशा पद्धतीनं असायला पाहिजे, तरच आपण सुद्धा काय असणार आहे, आनंदी राहू शकतोय. तर त्यामुळं आपल्याला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहे, अवेअरनेस प्रोग्राम्स घ्यायचे आहेत, लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे. तरच त्यांना एन्व्हायरमेंटबद्दल काय होणार आहे, सतर्कता त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. तर हे सोडून अजून कोणकोणते पॉईंट्स आहेत, तर या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही ॲक्ट आहेत त्यांचं सुद्धा काय करणं गरजेचं आहे, आपल्याला प्रमोशन करणं गरजेचं आहे. म्हणजे ते ॲक्ट आपल्याला लोकांमध्ये सांगितले पाहिजे, तरच लोक काय होणार आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये राहताना ते व्यवस्थित पद्धतीनं रिॲक्ट होणार आहेत. तर असे बरेचसे पॉईंट्स आहेत की ज्यापासून आपण काय करू शकतो, पब्लिकमध्ये अवेअरनेस निर्माण करू शकतो. तर पब्लिक अवेअरनेसमध्ये काय काय म्हटलं आपण की पब्लिकला आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या एन्व्हायरमेंटल स्टडीबद्दल एज्युकेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इश्यूज काय त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे. तर पोल्युशन साठी प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय प्रमोशन्स आपल्याला करावं लागतात, काय ॲडव्हर्टायझिंग करावे लागतात, ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजेच ट्री प्लांटेशन असेल, नॅचरल ट्रेकिंग असेल, यासारखे बरेचसे आपल्याला ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लोकांना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून घ्यायचं आहे, तरच त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होऊ शकतो. तर
ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या जर आपण केल्या तर आपण पब्लिकमध्ये एन्व्हायरमेंटलबद्दल अवेअरनेस निर्माण करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितलेत बघा. एखादं हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला कोणकोणते पॉईंट्स गरजेचे होते. जर आपल्याला एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण वॉटर रिसोर्स कन्झर्वेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल, त्याच्यानंतर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स अँड रूल, यासाठी बरेचसे पॉईंट्स बघितलेत की ज्या थ्रू आपण हेल्दी एन्व्हायरमेंट जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण एक 4 Rचे कन्सेप्ट बघितल्या की ज्यामध्ये 4 Rचा वापर केलेला आहे. त्यामध्ये रिड्यूस, पहिला R आहे तो रिड्यूस, दुसरा आहे तो रियूज, तिसरा R आहे तो रिसायकल, आणि लास्टचा आहे तो रिकवर. बघा पुन्हा एकदा, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर, ह्या 4 Rचा वापर केला तर आपण पोल्युशन कंट्रोल करू शकतोय, एनर्जी सेव्ह करू शकतोय, रिसोर्सेस सेव्ह करू शकतोय, इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण इन्क्रीज करू शकतोय. तर यासाठी बरेचसे बेनिफिट्स आपण जर 4 R वापरले तर आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आपण बघितला होता पॉईंट तो पब्लिक अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटबद्दल जर आपल्याला पब्लिकमध्ये अवेअरनेस निर्माण करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीनं करणार आहे, तर आपल्याला पहिल्यांदा त्या पब्लिकला एन्व्हायरमेंटलबद्दल एज्युकेट करणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत त्याबद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. पोल्युशन कशा पद्धतीने कंट्रोल करायचं, वेगवेगळे जे ॲक्ट आहेत, रूल्स आहेत, जे लॉज आहेत ते फॉलो करण्यासाठी त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. तर इथे तुमचा फर्स्ट युनिट कंप्लीट होतोय. थँक्यू सो मच.